प्रत्येक युवा सहभागी झाला आणि भाजपच्या सोशल मीडिया फॉलोविंग पेक्षा कॉक्रोच जनता पार्टीचे फॉलोविंग जास्त झाले. 10 मिलियन होत आहेत, 20 मिलियन होतील. भविष्यामध्ये ही पार्टी देशाचं नेतृत्व पण करेल, कारण की आता युवा जागा झालाय. ज्या युवकांचा देश आपल्या भारताला म्हटलं जातं त्या युवकांनाच कॉक्रोच म्हटल्या गेलं, बिनकामाचं म्हणल्या गेलं, तुमचा काहीही उपयोग नाहीये असं संबोधल्या गेलं. तरुणांनी त्यांची पॉवर, युथ पॉवर दाखवली आणि दाखवून दिलं की या सो कॉल्ड या देशातील जगातील सगळ्यात मोठी पार्टी, तिला पण मागं पाडलंय. आता सोशल मीडियावरती पाडलंय, परत रस्त्यावरती उतरून पण पाडल्या जाईल. भविष्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे भारताचं रिव्होल्युशन असणार आहे. सगळ्यात पहिले माझी विनंती आहे सगळ्या युवांना, नीट पेपर फुटी प्रकरणी 22,79,000 लेकरांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या शिक्षण मंत्री धर्मेश प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे. NTA बरखास्त झाली पाहिजे. आपल्या लढ्याचं हे सगळ्यात मोठं यश असणार आणि आपण दाखवून दिलं की या देशाचे प्रिय चीफ जस्टिस ऑफ इंडिया आपल्याला कॉक्रोच म्हटले. हो, आम्ही आहोत कॉक्रोच कमळ खाणारे, आम्ही आहोत कॉक्रोच या देशाचं भविष्य घडवणारे, हो आहोत आम्ही कॉक्रोच या देशाला अगदी महान बनवणारे. एकच गोष्ट आहे, कॉक्रोच जनता पार्टी जिंदाबाद.